देशात सध्या एकीकडे उष्णतेच्या लाटेची तर दुसरीकडे पावसाची स्थिती आहे। देशाच्या वायव्येकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे। बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवनावर परिणाम झाला आहे। बिहारच्या औरंगाबादमध्ये उष्णतेच्या तडाख्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 35 लोकांना उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कडक उन्हामुळे शेखपुरा, बेगुसराय, मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण इथल्या अनेक सरकारी शाळेतले शिक्षक बेशुद्ध झाले। काल राजस्थानातल्या गंगानगर इथं कमाल तापमान 48.3 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, तर दुसरीकडे मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे। शहराकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे। मणिपूर पोलीस, सेना, आसाम रायफल्स, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 800हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थानावर हलवण्यात आलं आहे। पूरजन्य ठिकाणावरील नागरिकांसाठी राहण्याची सोय पूर्वी करण्यात आली आहे।